चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण डिझोल्युशनचा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. याच्यामध्ये ऑल पार्टनर्स इन्सॉल्वंट होतात आणि ज्यावेळेस ऑल पार्टनर्स इन्सॉल्वंट होतात त्यावेळेस ऑल अकाउंट्स तयार करावे लागतात. ऑल अकाउंट्स म्हणजे कोणते? तर लायबिलिटीचे पूर्ण अकाउंट तयार करावे लागतात. आता हा जो आपण प्रॉब्लेम बघतोय याच्यामध्ये कोणकोणते अकाउंट तयार केलेले आहेत? रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, त्याच्यानंतर बँक अकाउंट, क्रेडिटर्स अकाउंट. आता क्रेडिटर्स अकाउंट का तयार केलं? कारण लायबिलिटी साईडला तुम्हाला एकच लायबिलिटी दिली क्रेडिटर्स नावाची, म्हणून तिचं अकाउंट आपण तयार केलं. आणि त्याच्यानंतर शेवटचं डेफिशियन्सी अकाउंट. आता डेफिशियन्सी अकाउंटचा अर्थ होतो तूट. बरोबर आहे का? डेफिशियन्सीचा अर्थ काय होतो? तूट. तूट म्हणजे तुम्हाला किती तूट झाली किंवा तुमच्याकडे पैसा कमी पडतो लायबिलिटी पेड करण्यासाठी, त्यावेळेस त्याला म्हटलं जातं तूट. मग ते तुटीचं अकाउंट म्हणजे डेफिशियन्सी अकाउंट तयार करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर असे 5 अकाउंट तयार केले. आता आपण प्रत्यक्षात प्रॉब्लेम आधी बघू आणि समजून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण प्रत्यक्षात सुरुवात करूया. ठीक आहे. पेज नंबर 250. पेज नंबर 250 वर प्रॉब्लेम नंबर 12 आहे. दिसतोय का सगळ्यांना? ठीक आहे. प्रॉब्लेम नंबर 12. शाश्वत अँड शिव आर इक्वल पार्टनर्स. देअर बॅलन्स शीट स्टूड ॲज अंडर. शाश्वत आणि शिव नावाचे 2 पार्टनर्स आहेत. 2च पार्टनर्स आहे. ठीक आहे. आणि त्यांचं रेशो कसा आहे? त्यांचा इक्वल आहे, समान आहे. ठीक आहे. बॅलन्स शीट दिलंय 31/12/2019चा. लायबिलिटी साईड आणि ऍसेट साईड. शाश्वतचं कॅपिटल ही लायबिलिटी साईडला दिलं आहे, तर शिवचं कॅपिटल हे ऍसेट साईडला दिलं आहे. तसं का? कारण शाश्वतचं जे काही कॅपिटल आहे त्याचं क्रेडिट बॅलन्स आहे. आपण पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला घेणार आहोत आणि शिवचं जे काही कॅपिटल आहे ते डेबिट बॅलन्स आहे, ते आपण डेबिट साईडला घेणार आहोत. समजलं का? त्याच्यामुळे तसं दिलंय. आता आपल्याला ऍडजस्टमेंट बघायच्या. ड्यू टू वीक फायनान्शियल पोझिशन ऑफ ऑल पार्टनर्स विल डिक्लेअर बँक करप्ट. पहा, ड्यू टू वीक फायनान्शियल पोझिशन म्हणजे काय? त्यांची फायनान्शियल पोझिशन वीक आहे. बरोबर आहे का? त्यांच्याकडे पैसे देण्यासाठी कमी आहेत, म्हणून त्यांची फायनान्शियल पोझिशन कशी? वीक आहे, दुबळी आहे, कमी आहे. त्याच्यामुळे ऑल पार्टनर्स डिक्लेअर डिझॉल्युशन झालेत, सॉरी बँक करप्ट झालेत. बँक करप्ट म्हणजे काय? इन्सॉल्वंट झाले, ते पैसे देऊ शकत नाहीत. बरोबर आहे. बँक करप्ट, बँकेने त्यांना घोषित केलं की यांच्याकडे पैसा नाही, त्याला म्हणलं जातं बँक करप्ट. ओके. आता ऍसेट रिअलाइज झाल्यात. कोणत्या ऍसेटचे किती रुपये आले त्याला म्हणलं जातं ऍसेट रिअलाइज होणे. स्टॉकचे 3500 आले. अगोदर किती असू द्या, जास्त असो किंवा कमी असो, इथं जी अमाऊंट आली ना ती बँकेच्या डेबिटला घ्यायची आणि रिअलायझेशनच्या क्रेडिटला घ्यायची, कारण हा फायदा झालेला असतो. आणि इतर जे अमाऊंट आपण डेबिट साईडला घेत असतो. समजलं का? स्टॉकचे इतके आलेत, फर्निचरचे 2000 आले, डेटर्सचे 5000 आलेत आणि मशिनरीचे 7000 आलेत. समजलं का? इतके पैसे आले म्हणून आपण बँकच्या डेबिटला आणि रिअलायझेशनच्या क्रेडिटला घेणार आहेत. हा इफेक्ट तुम्हाला माहिती आहे. बाकीचे सगळे ह्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट सोपे असतात. फक्त याच्यामध्ये अवघड काय असतं? डेफिशियन्सी अकाउंट कसं तयार होतं आणि तिथं कोणत्या घटक ट्रान्सफर केले जातात. आता पुढे काय दिलंय? द कॉस्ट ऑफ कलेक्शन अँड डिस्ट्रीब्युटिंग इस्टेट अमाउंटेड टू ₹1,500. आता पहा, आता हे नवीन तुम्हाला नाव दिसत असले की कॉस्ट कलेक्शन अँड डिस्ट्रीब्युटिंग इस्टेट अमाऊंट म्हणजे काय? काहीच नाही. याचा अर्थ होतो रिअलायझेशन एक्सपेन्सेस किंवा डिझोल्युशन एक्सपेन्सेस. तुम्हाला मी म्हणलं होतं मागच्या वेळेस, त्याला आणखीन एक नाव कोणत्या तरी प्रॉब्लेम मध्ये आहे. ते याच्यामध्ये आहे की कॉस्ट म्हणजे काय? किंमत आहे. कलेक्शन अँड डिस्ट्रीब्युशन म्हणजे तुमच्याकडे किती पैसे आले किंवा तुमची किती देणे पेड केले, त्याची कॉस्ट किती रुपये आहे? 1500 रुपये. मग तितके पैसे आपण बँकेतून देणार आहोत, तो आपला एक्सपेन्सेस झाला. पुढे जर बघितलं, शाश्वत प्रायव्हेट इस्टेट इज नॉट सफिशियंट इवन टू पे हिज प्रायव्हेट डेप्ट. आता शाश्वत नावाचा जो पार्टनर आहे इथलचा, त्याच्याकडे प्रायव्हेट इस्टेट कमी आहे, तो त्याचं प्रायव्हेट देणं पेड करू शकत नाही. प्रायव्हेट त्याचं देणं पेड करू शकत नाही, तर मग तो बिझनेसचं देणं काय पेड करणार आहे? म्हणून त्याच्याकडून पैसे येण्याची शक्यता नाही. वेअर शिव प्रायव्हेट इस्टेट इज सरप्लस 500. आणि शिव नावाचा एक पार्टनर आहे, त्याच्याकडे पैसे आहेत. बरं, तो पैसे देऊ शकतो. किती पैसे देऊ शकतो? तो 500 रुपये देऊ शकतो फक्त. त्याच्याकडे किती रुपये आहेत? सगळी त्याची छाननी केली, त्याच्याकडे 500 रुपये निघाले. मग ते जितके निघाले, 1 रुपया जरी निघाला आपण घ्यायचा, बिझनेससाठी त्याचा उपयोग करायचा. समजलं का? त्याच्याकडून 500 रुपये निघाले, 500 रुपये आपण घेऊ आणि ते बिझनेससाठी कारणे लावू. ओके. असा छोटा प्रॉब्लेम आहे, परंतु ऑल पार्टनर्स इन्सॉल्वंट होतात. तुम्हाला प्रिपेअर करायला काय सांगितलं? प्रिपेअर नेसेसरी लेजर अकाउंट टू क्लोज द बुक्स ऑफ फर्म. तुम्हाला फर्म जर क्लोज करायची असेल तर तुम्हाला नेसेसरी म्हणजे गरजेचं आहे लेजर अकाउंट बनवणे. आता लेजर अकाउंट बनवायचे म्हणले, तुम्ही जे बनवले जितके गरजेचं आहे तितके बनवा म्हणतात. समजलं का? म्हणजे इथं ऑल लायबिलिटीचे लेजर अकाउंट बनवावे लागतात.
सगळे ऍसेटचे बनवायचे नाहीत, लक्षात घ्या. ऍसेटचे नाही, हा लॅबिलिटी म्हणतोय मी. आणि लॅबिलिटी बघितलं तर फक्त एकच आहे इथं, एक्सटर्नल लॅबिलिटी, क्रेडिटर्स. ह्याचं अकाउंट आपल्याला बनवावं लागेल. समजलं का? आपण ते बनवून घेतलेले, त्याच्यामुळं टेन्शन नाही तसं काही. ठीक आहे. आता आपण पहा किती अकाउंट बनवलेत, हे 3 आणि इथलचे 2 रिअलायझेशन पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता पार्टनर्स कॅपिटल मध्ये शिव आणि शाश्वत ह्या दोघांचं आपण काय केलेले आहेत, कॉलम तयार केलेले आहेत. समजलं का? आता प्रत्यक्षात प्रॉब्लेम सोडू. पेज नंबर 250, सर्वांनी पेज नंबर 250 काढा आणि प्रॉब्लेम. पहिल्यांदा कोणती स्टेज असते? ट्रान्सफर स्टेज. ट्रान्सफर स्टेजमध्ये आधी ऍसेट ट्रान्सफर करायचा, नंतर लॅबिलिटी ट्रान्सफर करायचा, आणि त्याच्यानंतर दुसरी स्टेज असते रिअलायझेशन स्टेज. त्याच्यामध्ये ऍसेट रिअलाइज करायच्या आणि लॅबिलिटी रिअलाइज करायच्या. ऍसेट आणि लॅबिलिटी लक्षात ठेवा. ठीक आहे. आता डेबिट साइडला आपण काय लिहिणार आहे? टू सन्ड्री ऍसेट्स. टू सन्ड्री ऍसेट्स. त्याच्यामध्ये कोणकोणते ऍसेट असतील त्या डेबिटला? 1 बाय 1 लिहा आणि मला नाव सांगा त्यांचे. नाव सांगा बरं ऍसेटचे. कोणकोणते ऍसेट आहे ऍसेट साइडला? प्लांट अँड मशिनरी. अमाऊंट सांगा. 14,750. पुढं फर्निचर किती? हा. पुढं डेटर्स 5,000. हा. पुढं स्टॉक किती अमाऊंट आहे? 6,250. 15 झाले का? किती मग ते डेबिटला आहे, इथं थोडंच येणार आहे. हे किती झाले? 15, 15, 25, 35, 30,000 झाले का? हा 30,000 बरोबर आहे. ठीक आहे. आता दुसरे ऍसेट ट्रान्सफर केले. ऍसेटला आणखीन काय काय राहिले? बँक बॅलन्स. बँक बॅलन्स आहे ना, कॅश बँक. मग कुठे लिहिणार? बँकच्या डेबिट साईडला. इथं बँक अकाउंटच्या डेबिट साईडला लिहा टू बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. आणि कधी लक्षात ठेवा, ज्याचं नाव वर हेड आहे त्याचं परत खाली नाव येणार नाही. अमाऊंट सांगा. 3,000. आणि शिव कॅपिटल. शिव कॅपिटल आता डेबिटलाच दिलंय, ऍसेटला दिलंय का? हा. मग डेबिट साईडला लिहावे लागेल. पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला लिहा टू बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून. शिवचं दिलंय ना 12,000. मग शिवच्या कॉलम मध्ये आता मला सांगा, ऍसेट आपण ट्रान्सफर केली, कोणत्या साईडला गेली ऍसेट ट्रान्सफर? डेबिटला. कोणत्या अकाउंटला करा? आपण डेबिटला केली. आणि त्याच्या अकाउंटला करायची. कॅपिटल दिलंय शिवचं, मग कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला करणार. त्याच्यानंतर सगळे ऍसेट दिले तर रिअलायझेशन डेबिटला करणार. बरोबर आहे का? त्याच्यानंतर बँक दिले असेल बँकच्या डेबिटला. म्हणजे ट्रान्सफर स्टेज झाली डेबिटची. ट्रान्सफर डेबिट साईडला करत असतो कोणत्याही अकाउंटमध्ये, तो सुरू आहे. समजलं का? पुढे जर बघितलं, क्रेडिटर्स आपल्याला ट्रान्सफर करायच्यात. क्रेडिटर्स मध्ये सॉरी लॅबिलिटी मध्ये काय काय दिले? क्रेडिट्स आणि बँक कॅपिटल अकाउंट. शाश्वत कॅपिटल अकाउंट. शाश्वत कॅपिटलचं क्रेडिट बॅलन्स आहे म्हणजे लॅबिलिटी साईडला. इथं क्रेडिट साईडला लिहा मग बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. 6,000 शाश्वतची. शिवची आहे का नाही? शिवला डॅश आणि इथं शाश्वतला. डेबिटला शाश्वतला डॅश, क्रेडिटला शिवला डॅश. कारण क्रेडिटचं बॅलन्स फक्त शाश्वतचं आहे आणि डेबिटचं बॅलन्स शिवचं आहे. म्हणून ज्याचं ज्या साईडचं बॅलन्स आहे त्या साईडला लिहून घ्या. आता क्रेडिटर्स फक्त ट्रान्सफरमध्ये एक राहिले क्रेडिटर्स. आता आपण क्रेडिटर्सचे अकाउंट तयार केलेलं आहे. अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये आपण काय करत होतो? क्रेडिटर्स या साईडला लिहित होतो, क्रेडिट साईडला. पण इथं लिहिणार का क्रेडिटला? क्रेडिटलाच लिहिणार, पण ज्याच्या त्याच्या अकाउंटला. अकाउंट तयार केलंय ना, ज्याचं घर तयार आहे त्याच्या घरामध्ये त्याला नेऊन ठेवा. बरोबर आहे का? घर तयार नसेल तर मग दुसऱ्याच्या घरात तात्पुरतं राहायला हरकत नाही. पण आता त्याचं घर तयार आहे म्हणजे त्याचं अकाउंट तयार आहे. आपण इथं क्रेडिटर्स अकाउंट बघतो. मला सांगा, डेबिटला काय क्रेडिटला इफेक्ट होईल? क्रेडिटला. मग क्रेडिटला लिहिणार काय? नाव लिहिणार बाय सांगा. हा राईट, बॅलन्स ब्रॉट डाऊन. कारण ज्याचं नाव वर डोक्यावर आहे त्याचं परत खाली नाव येत नाही. त्याचं बॅलन्स म्हणजेच ते क्रेडिटर्सचं बॅलन्स असतं. किती अमाऊंट आहे? 39,000. पुढं एवढंच आहे. आता ट्रान्सफर स्टेज पूर्ण झाली. आता रिअलायझेशन स्टेज. रिअलायझेशन मध्ये काही जास्त ऍडजस्टमेंट दिले नाहीत, काही नाही. ऍसेट रिअलाइज
झालेले आहेत आणि पहिल्यांदा आपण ॲसेट रिअलाइज झालेली स्टेज कंप्लीट करत असतो. समजलं का? ॲसेट रिअलाइज झालेली स्टेप करतो. आता मला ॲसेट रिअलाइज झालीचं बघा प्रॉब्लेम वगैरे प्रॉब्लेम बघ काय चालू ते बघ. ॲडजस्टमेंट नंबर 1 पहिली, सगळे पार्टनर्स काय झालेत? इन्सॉल्वंट झालेत. बरोबर आहे का? बँक करप्ट झालेत म्हणजेच इन्सॉल्वंट झालेत. आणि ॲडजस्टमेंट सांगितली की ॲसेट रिअलाइज झाली म्हणजे ॲसेटचे किती रुपये आले, पैसे आले की आपला फायदा झाला. आणि फायदा आपण क्रेडिट साईडला लिहित असतो म्हणून इथे लिहा बँक अकाउंट बाय बँक, कारण पैसे बँकेमध्ये येणार आहेत म्हणून बँक अकाउंट आणि त्यांचे नाव लिहा स्टॉक. ऍडजस्टमेंट दिलेले सगळे 1 बाय 1 नाव लिहून घ्यायचे. अमाऊंट सांगा 3500. पुढे जर बघितलं आणखी 2000. पुढं डेटर्स हा मशिनरी 7000. संपलं झाले का? हा किती होणार? ते 10 15 17000. 17500 का? 17500 होते. ठीक आहे, समजलं. आता ह्याचा सेकंड इफेक्ट करायला पाहिजे. कुठं होणार सेकंड इफेक्ट? बँकच्या डेबिट साईडला. बँकच्या डेबिटला होणार. पैसे आले बँकेच्या डेबिटला. टू रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन किती अमाऊंट आहे? 17500 रुपये. समजलं का? बँकेच्या डेबिट साईडला पैसे आले म्हणून आणि फायदा झाला म्हणून रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. दोन्ही रूल तिथे लागू करा, तुम्हाला समजून जाईल. झालं का लिहिणं? आता इथं बघा स्टॉकची अमाऊंट 3000. आधी बघण्याची गरज नाही बरं तशी. आता इथे किती रुपये अमाऊंट होते आणि इथे किती आले ते बघण्याची देखील गरज नाही. कमी येऊ की जास्त येऊ, जितके पैसे आले तितके घ्या. स्टॉकची अमाऊंट 6250 होती आणि इथे 3500 आलेत. फर्निचर कितीचं होतं? 4चं आले, 4चं होतं, 2 आलेत. डेटर्स 5 होते, डेटर्स आलेत बरोबर. प्लांट अँड मशिनरीचे 14,750 होते आणि 7000 म्हणजे निम्मे पैसे आलेत, काहीचे बरोबर आलेत. त्याच्यामुळे लॉस झाला. आणि कधी लक्षात ठेवा, जर आपण लॉसमध्ये गेलात, आपल्याला बंद करायची असेल एखादी फर्म किंवा आपण जर संकटात असताल तर लोक आपल्याला मदत करत नाहीत, कमी पैशाने खरेदी करतात. बरोबर आहे. तुम्हाला एखादी गाडी अर्जंट विकायची असेल तर त्याची किंमत 1 लाख जरी असेल तरी लोक म्हणतात 30-40 हजारला दे, लॉसमध्ये विकतात. तसे हे सगळे लॉसमध्ये त्याचे ॲसेट गेलेले आहेत. बरोबर आहे का नाही? पण जितके काही पैसे आले तितके घ्या, तितका फायदा झाला म्हणा, जितका झालाय तितका तरी फायदा झाला म्हणा. आणि त्याचा उपयोग आपल्याला कशासाठी करायचा आहे? देणं देण्यासाठी. आता इथे एकच देणं आहे तसं तर क्रेडिटर्सचे आपल्याला पेड करावं लागेल. पुढे ऍडजस्टमेंट वाचा. आता त्याचा काय होतो अर्थ? कॉस्ट ऑफ कलेक्शन अँड डिस्ट्रीब्युटिंग अमाऊंट. म्हणजे जी काही इस्टेट आहे, इस्टेट म्हणजे आपली प्रॉपर्टी, ही प्रॉपर्टी आपण काय केली? कलेक्ट केली म्हणजे जमा केली आणि ती विक्री केली. इथं विक्री केली का नाही, ह्याचा जो खर्च आलाय त्यालाच म्हटलं जातं रिअलायझेशन एक्सपेन्सेस. कधी तिथं रिअलायझेशन एक्सपेन्सेस म्हणून नाव येईल, कधी तिथं डिझोल्युशन एक्सपेन्सेस म्हणून नाव येईल, तर कधी असं नाव येईल कॉस्ट ऑफ कलेक्शन अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस असं नाव येईल. कोणतंही नाव येऊ द्या, त्याचा एकच अर्थ होतो, तो रिअलायझेशन एक्सपेन्सेस आहे किंवा डिझोल्युशन एक्सपेन्सेस आहे. समजलं का? म्हणजे एक्सपेन्सेस म्हटलं आपण कोणत्या साईडला लिहितो? डेबिटला. पहिला इफेक्ट डेबिटला झाला पाहिजे. करा मग डेबिटला 2. आणि पैसे बँकेतून जाणार आहेत म्हणून बँक अकाउंट. बँक अकाउंट कंसामध्ये लिहा रिअलायझेशन एक्सपेन्सेस 1000. आता सेकंड इफेक्ट कुठं होईल याचा? बँक चेक कोणत्या? डेबिट का क्रेडिटला? क्रेडिट साईडला. पैसे गेले म्हणजे क्रेडिट साईडला बाय रिअलायझेशन अकाउंट. अमाऊंट किती होती? 1000. समजलं का? इथपर्यंत कुणाला काय अडचण नसावी. इथपर्यंत कुणाला काय अडचण आहे का? आता दिले का? काय ऍडजस्टमेंट दिली का खाली? काय? हा, शाश्वत कडून येणार नाहीत, सोडून जाते. शाश्वत कडून पैसे येणारच नाहीत. शाश्वत नावाचा जो पार्टनर आहे, हा 2 पार्टनर आहेत, शिव आणि शाश्वत. शाश्वत आणि शिव. शाश्वत पहिला जो पार्टनर आहे त्याच्याकडून काहीच पैसे येणार नाहीत, त्याच्याकडून अपेक्षा ठेवायची नाही पैसे येतील आणि तो पैसे देईल. देणारच नाही, येणारच नाही, त्याच्याकडे पैसे नाहीतच काय, 1 रुपया देखील नाही.
बरोबर आहे, कटोरा घेऊन बसलेला आहे, अल्लाह के नाम दे दो, ठीक आहे, भगवान के नाम दे दो असं म्हणत बसलाय आता तो बिचारा. ठीक आहे, बसू द्या, आता आपण त्याला काय म्हणू शकत नाही, त्याच्याकडे पैसे नाहीत, कारण बँकेने त्याला घोषित केले बँक करप्ट झाला. बँक करप्ट झाला म्हणजे त्याच्याकडे बँक बॅलन्स काहीच नाही, पैसे काहीच नाही, समजलं का. त्याच्याकडून पैसे घ्यायचे का, मग नाहीतच तर कुठून घेणार आहे, देऊ शकणार नाही, आणि जर मागितले पैसे तर तुमच्यावरच केस होईल. त्याच्यामुळे कशाला मागतायत, सोडून द्या, शास्त्रला सोडून द्या, शिवला घ्या. नाव चांगले दिलेत बिचाऱ्यांचे आणि बँक करप्ट केले त्यांना. बरं ठीक आहे, असू द्या. शिवकडून किती रुपये येणार आहेत, 500 रुपये येणार आहेत, बरोबर आहे का. 500 रुपये मग आल्यास कुठे लिहितो आपण पहिला इफेक्ट, बँकच्या डेबिटला पैसे आले, डेबिट व्हॉट कम्स इन बँक अकाउंट डेबिट टू शिव कॅपिटल अकाउंट. बँकेच्या डेबिटला पहिला इफेक्ट होतो आणि इथं पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला दुसरा इफेक्ट होतो. तुम्ही दुसरा इफेक्ट पहिल्यांदा केला तरी प्रॉब्लेम येत नाही, बरं लक्षात ठेवा. इथे पहिला दुसरा इफेक्ट पहिल्यांदा जरी केला किंवा ह्याला पहिला इफेक्ट म्हणलं तरी प्रॉब्लेम तसा येत नाही. इथल्या बँक अकाउंट, समजलं का. बँकेत पैसे येणार आहेत, कोण देणार पैसे, शिव देणार आहे, बरोबर आहे का. म्हणून शिवच्या क्रेडिट साईडला 500 रुपये, क्रेडिट द गिव्हर. हे 11वीचे लक्ष द्या इकडं, क्रेडिट द गिव्हर, पैसे कोणी दिलेत, शिवने दिलेत. मग शिवच्या डेबिटला इफेक्ट होईल का क्रेडिटला, क्रेडिट साईडला, क्रेडिट द गिव्हर, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर, ज्यानं पैसे दिले त्याच्या क्रेडिट साईडला. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं, बँक अकाउंटच्या कोणत्या साईडला पैसे आलेत, बँक अकाउंट डेबिट का क्रेडिट, पैसे आले डेबिट, मग डेबिटला लिहा टू शिव कॅपिटल अकाउंट. शिवज कॅपिटल अकाउंट किती रुपये, पहिला इफेक्ट इथं केला असता असा आणि सेकंड सुद्धा केला असता तरी चालला असता, काय प्रॉब्लेम झाला असता का. इथं पहिल्यांदा केला आणि तिथं दुसऱ्यांदा केलं, काहीच नाही. पण खरा इफेक्ट पहिला कोणता आहे, बँकच्या डेबिटला, कारण ते जर्नल एंट्री केल्यास काय होणार आहे, बँक अकाउंट डेबिट टू शिव कॅपिटल अकाउंट. ठीक आहे, बँक अकाउंट डेबिट टू शिव कॅपिटल अकाउंट अशी एंट्री केली आपण. लेजर टू जर्नल, इथे तुम्ही लक्ष दिलं ना तुम्हाला ते समजेल लेजर, ते कारण हेच आपण लेजरमध्ये शिकवतो. फक्त इथं जर्नल करत नाही आपण, जर्नल डोक्यात करायचं असतं. आता पुढं तुम्हाला सांगितलंय मी, जर्नल फक्त डोक्यात ठेवायचं आणि लेजर हे सॉरी जर्नल डोक्यात तयार करायचं आणि लेजर इथं करायचं प्रत्यक्षात. लेजर म्हणजे असा फॉर्मॅट आडवा, ठीक आहे, हॉरिझॉन्टल, आणि व्हर्टिकल म्हणजे लेजर जर्नल, समजलं का. बँक अकाउंटच्या डेबिटला जर्नल एंट्री काय होणार, बँक अकाउंट डेबिट टू शिव कॅपिटल अकाउंट. मग बँकच्या डेबिट साईडला आणि शिव कॅपिटलच्या क्रेडिट साईडला, शिव कॅपिटलच्या क्रेडिट साईडला झाली का नाही एंट्री बघा, शिव कॅपिटलच्या क्रेडिट साईडला बँकच्या नावाने, याला त्याचं नाव त्याला याचं नाव. शिवच्या क्रेडिट साईडला बँकेचं नाव असेल तर बँकच्या डेबिट साईडला शिवचंच नाव यायला पाहिजे, समजलं का. याला म्हटलं जातं डबल एंट्री, डबल इफेक्ट. अमाऊंट सेम असते, समजलं का. पुढे वाचा आता, चला एवढंच आहे ना. माझा प्रॉब्लेम संपलाय. आता आपल्याला टॅली करावं लागेल. आता तुम्ही म्हणताल आधी आपल्याला काय करावं लागेल, क्रेडिटर्स पेड करावं लागतील, बरोबर आहे. ते आपल्याला क्रेडिटर्स पेड करायचे, क्रेडिटर्सची अमाऊंट किती, त्यासाठी आपण अकाउंट तयार केले. मला सांगा क्रेडिटर्स आपल्याकडे किती रुपये आहेत, 39,000, आणि आपल्याकडे पैसे किती, पैसे किती आहेत आपल्याकडे, आपल्याकडे म्हणजे बिझनेसमध्ये आपण जे अकाउंट करतो त्याच्यात किती पैसे दिसतात का तुम्हाला, पैसे दिसतात का नाही, पैशाचं अकाउंट आहे ना आपल्याकडं, बँक अकाउंट. मग त्याच्यात बघा ना पैसे किती, टोटल करून बघा इथे किती होणार आहे, 11,000 21,000 आणि किती रुपये द्यायचे, 39,000, बरोबर आहे का नाही. मग आता पैसे कमी पडतात का नाही, पैसे कमी पडतात. मग ही तूट येते, जी काय तूट येते ती आपण तुटीच्या अकाउंटला लिहिणार आहे. मग जितके पैसे आहेत तितके देऊन टाकायचे, बरोबर आहे का. मग आपल्याला हे आता पेड करावं लागेल. मग ह्याचे काय करा, आधी टोटल करून घ्या, कारण आपल्याला आता पार्टनर्सला पैसे पार्टनर्स कडून येणार तर नाहीत, सांगितलं तिथं की शिवकडून फक्त 500 येणार आहेत आणि शाश्वत कडून तर 1 रुपया येणार नाही. त्याच्यामुळे पार्टनर्सच्या कडून येण्याची शक्यता आहे का, काही नाही. पार्टनर्सला द्यावे लागतील का काही, अरे त्यांच्याकडून पैसे येणारच नाहीत, त्यांच्याकडून येणं बाकी आहे, येणार आहेत पैसे पण तू देऊ शकणार नाहीत. मग त्यांना देण्याची गरजच नाही, पैसे त्यांना द्यायचेच नाहीत, कारण आपल्या ह्याचेच कमी पडतात पैसे द्यायला, क्रेडिटर्सचे लायबिलिटीचे पैसे पे करण्याला कमी पडतात, बरोबर आहे का. यांचंच आपल्याला पुरवणं करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं पार्टनर्सला पैसे देण्याचा सवाल येत नाही. आता काय करावं लागेल तुम्हाला, पहिल्यांदा बँक अकाउंट टॅली करून घ्यावे लागेल. बँक अकाउंटची टॅली करा. किती टोटल येऊ लागली ही, 21,000 21,000 इथं, 21,000 इथं. आता 21,000 मधनं 1,500 गेले,
हा ती करायची, ती केली तरी चालतं, करायचं. हा 21 मधनं 1500 मायनस केले, 19,500. आता 19,500 जी अमाऊंट शिल्लक राहिली ती कुणाला द्यायची सांगा बरं. 19,500 आपल्याकडे ऍक्च्युअल कॅश राहिली. आता समजलं का, तुमच्याकडे 21,000 होते आणि त्याच्यातून 1,500 तर रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड केलेत ना, मग किती राहिले शिल्लक, 19,500 शिल्लक राहिले. ते कुणाला द्यायचे, पार्टनरला द्यायचे का कुणाला द्यायचे. पार्टनरला आपण देणार नाहीत ना, कारण आपल्याकडे देणं बाकी आहे. कुणाचं देणं बाकी, क्रेडिटर्सचा. क्रेडिटरला तुम्हाला 39,000 रुपये द्यायचे, पण तुमच्याकडे जितके आहेत तितके तरी द्या ना सध्या. मग इथं लिहा बाय क्रेडिटर्स अकाउंट, बाय क्रेडिटर्स. ठीक आहे, क्रेडिटर्स लिहिलं का. आणि सेकंड इफेक्ट कुठं होईल मग याचा, क्रेडिटर्सच्या डेबिट साईडला टू काय म्हणून, बँक अकाउंट. किती रुपये अमाऊंट, 19,500. समजलं का, 19,500. आता मला सांगा क्रेडिटर्सची कोणती साईड जास्त आहे, टॅली करून घेऊ लगेच. क्रेडिट साईड किती अमाऊंट आहे, हे लक्ष द्या, लक्ष द्या इकडं, तुम्ही लक्ष द्या, तुम्हाला समजून टॅली कशी करायची बघा. जी साईड मोठी ती खाली घ्या, किती अमाऊंट आहे, 39,000. हा दुसरी स्टेप काय असते, जी अमाऊंट मोठी आली तीच त्या अपोजिट साईडला घ्या, 39,000. डिफरन्स किती येणार आहे, 5 आणि 5 झाला 0, हात चला 1 झाले 10, 9, 19, 19,500 येईल का, 19,38 आणि बरोबर आहे 19,500. आता 19,500 हा जो डिफरन्स आला ती डेफिशियन्सी आली, आपली तूट आली. इतके पैसे देऊ शकतो का आपण, इतके पैसे आहेत का आपल्याकडे देण्यासाठी, नाही. मग ती तूट आली, मग त्या तुटीच्या अकाउंटला जागा. तूट समजते ना तुम्हाला, म्हणजे इनसफिशियंट बॅलन्स त्याला म्हणलं जातं, तूट किंवा डेफिशियन्सी. आलं लक्षात. मग इथल्या बाय डेफिशियन्सी अकाउंट, टू डेफिशियन्सी अकाउंट. आता मला डेफिशियन्सी अकाउंटच्या कोणत्या साईडला इफेक्ट होईल, डेबिट का क्रेडिट, क्रेडिट साईडला. काय नाव येणार, बाय क्रेडिटर्स अकाउंट, क्रेडिटर्स अकाउंट. ठीक आहे, किती अमाऊंट आहे, 19,500. समजलं का, 19,500. आणि याच्यामध्ये लक्षात ठेवा, ऑल पार्टनर ज्यावेळेस इन्सॉल्व्हंट होतात ना, त्यावेळेस सगळ्यात शेवटी कोणतं अकाउंट टॅली करायचं, कोणतं, डेफिशियन्सी. कारण मी तसं सिक्वेन्सच देत असतो तुम्हाला, जे सगळ्यात शेवटी अकाउंट दिले ना तेच सगळ्यात शेवटी टॅली करा. आलं लक्षात. मग तुम्ही म्हणताल सर ह्याच्यामध्ये तुम्ही आधी हे अकाउंट टॅली केले, तिकडचे केले नाही. तिकडचे केले असते तरी प्रॉब्लेम येत नव्हता, कारण तिकडच्या निकडच्या अकाउंटचा काहीच संबंध येत नाही. आलं लक्षात. पार्टनर्स कॅव्हरेजचा जो काय डिफरन्स येणार आहे तोही डेफिशियन्सीलाच आपल्याला घ्यावा लागणार आहे. त्याच्यामुळे ह्याचा आणि त्याचा संबंध येत नाही. त्याच्यामुळे आम्ही हे आधी टॅली केले. तुम्ही म्हणलं असतात आधी पहिलं अकाउंट टॅली करा, पहिलं केलं असतं तरी प्रॉब्लेम आला नसता. आलं लक्षात. आता असं समजा की तुम्ही पहिल्यांदा हेच टॅली करताय, करा मग आता ह्याची टॅली. कोणती साईड जास्त येते, डेबिट किंवा क्रेडिट, डेबिट साईड जास्त येते. आता तोंडीच आहे ना, डेबिटला 31,500 रुपये आहेत, लिहा मग 31,500. लक्ष द्या, लक्ष द्या, तुम्ही लक्ष द्या, टॅली तुम्हाला समजून जाईल. इथं सगळ्यांची पहा, 11वी असेल 12वी असेल, स्टेप सगळ्या सारखे असतात, सगळ्यांना रूल एकच असतो. हा आता हीच अमाऊंट इथं लिहितात, लक्षात घ्या, 31,500. जी अमाऊंट मोठी तीच दोन्ही साईडला आली पाहिजे, कोणत्या साईडची अमाऊंट असू द्या, डिफरन्स ज्या साईडला असेल त्या घ्या. आता 31,500 मधनं 500 गेले, 500 मधनं 500 गेले तर 0 0 0 किती, 14, 7 आणि 4 11, बरोबर आहे. ठीक आहे. आता हा जो डिफरन्स राहिला हा लॉस आहे का प्रॉफिट आहे, लॉस आहे, कारण डेबिट साईड जास्त आली तर लॉस असतो. लॉस कुणाला डिस्ट्रीब्यूट करायचा, पार्टनरला. मग पार्टनरचं इथे लिहा, तिघांचे ना दोघंच आहेत ना, इथे लिहा बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ठीक आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, दोघांचे नाव लिहा 1 बाय 1, शाश्वत आणि शिव, शाश्वत आणि. ठीक आहे, इक्वल आहेत ना, इक्वल आहेत, सवालच नाही. 7,000 रुपये येतील. इक्वल म्हणजे समान वाटप करा, त्यांचा लॉस असेल किंवा प्रॉफिट असेल तर आपण अर्धा अर्धा. इक्वल म्हणजे काय, अर्धा अर्धा, लक्षात घ्या. हाफ हाफ, हाफ हाफ केला आपण, 7,000 येणार. 7,000 इथं क्रेडिट साईडला इफेक्ट झाला, दुसरा इफेक्ट कुठं होणार, डेबिट साईडला होणार. कुणाच्या डेबिटला होणार, कॅपिटलच्या डेबिटला होणार. नाव दिलंय, ज्याचं नाव दिलंय त्याच्या डेबिट साईडला, इथे लिहा 2.
काय लिहिणार, रिअलायझेशन अकाउंट. याचं नाव त्याला आणि त्याचं नाव याला, रिअलायझेशन अकाउंट. ठीक आहे, एकाच्या डेबिटला आणि दुसऱ्याच्या क्रेडिटला अमाऊंट सेम. आता इथे 7,000 लिहा, एकाच्या कॉलममध्ये 7,000, दुसऱ्याच्या कॉलममध्ये 7,000, संपलं काम. ठीक आहे, 1 नंबरचा टॅली झाला. आता 2 नंबरचा टॅली करा. हा, आता एकाची टॅली करा, शिवची करा किंवा शाश्वतची. आधी शिवची करा, शक्यतो शेवटच्या पार्टनरच्या आधी केलेली चांगली असते. आता शिवची कोणती, डेबिट साईड जास्त आहे का क्रेडिट? उघड आहे डेबिट साईड. आणि कधी लक्षात ठेवायचं, जो पार्टनर इन्सॉल्वंट होतोय ना त्याची कधी डेबिट साईडच जास्त असणार. क्रेडिट साईड जर जास्त येत असेल तर तो इन्सॉल्वंट झाला का? मग नाही ना झाला, बरोबर आहे का? डेबिटच जास्त असणार. करा, डेबिटचे टोटल किती होते? 19,000. लिहायचं 19,000. डिफरन्स हे सेम अमाऊंट ऑपोजिट साईडला. डिफरन्स किती येणार? 18,500. आधी डिफरन्स लिहून ठेवा. नाव तुम्हाला इथं बरोबर सांगतो तुम्हाला लगेच. बाय डेफिशियन्सी अकाउंट, डेफिशियन्सी अकाउंट. समजलं का? डेफिशियन्सी अकाउंट कसं आलं. आता ह्याची कोणती साईड जास्त आहे? ते शाश्वतची डेबिटच. किती अमाऊंट आहे डेबिटला? 7. क्रेडिटला किती येणार? 7च. डिफरन्स किती येणार? 1,000. उघड आहे. आता सेकंड इफेक्ट कुठं करायचं सांगा बरं. सेकंड इफेक्ट डेफिशियन्सी कोणत्या, डेबिट का क्रेडिटला? इथे क्रेडिटला झाला ना, दुसरा डेबिटला व्हायला पाहिजे. म्हणजे डेफिशियन्सीच्या डेबिटला नाव कोणाचं? या दोघांचं नाव लिहा. मग डेफिशियन्सीच्या डेबिटला जा, इथे लिहा 2 शाश्वत कॅपिटल अकाउंट, शाश्वत कॅपिटल अकाउंट. किती अमाऊंट आहे त्याची? 1,000 अमाऊंट आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर 2 शिव कॅपिटल अकाउंट, शिवज कॅपिटल अकाउंट 18,500. टोटल करा. आता टोटल ही ऑटोमॅटिक टॅली झाली पाहिजे. होते का टॅली? बघा, ही साईट 19,500 लिहा खाली, 19,500. आणि डेबिटची टोटल टॅली करा, किती गेली? 19,500 येणार. समजलं का? झाली का नाही ऑटोमॅटिक टॅली? सगळ्यात शेवटी कोणतं अकाउंट टॅली होतं? ऑटोमॅटिक डेफिशियन्सी. समजलं का? आता समजा तुम्ही इथं हे ट्रान्सफर केलं आणि नंतर हे टॅली केलं असतं तरी प्रॉब्लेम झाला असता का काही? आधी ते टॅली केलं असतं, नंतर हे केलं असतं तरी चाललं असतं. ठीक आहे, पण शक्यतो सिक्वेन्स वाईज करा. आपण ते टॅली केलं, आता हे टॅली समजा केलं असतं तर इथं डिफरन्स क्रेडिटर्स नावाचा आला असता. क्रेडिटच्या डेबिटला हा इफेक्ट केला, हा डिफरन्स जो आलाय त्याला डेफिशियन्सीचं नाव दिलं असतं, त्या अमाऊंट इथं लिहिली असती तरी टॅली झालं असतं. प्रॉब्लेम टॅली होणार नाही. समजलं का? अशा प्रकारे प्रॉब्लेम टॅली होतो कोणताही. आणि कधी लक्षात ठेवा, 1 पार्टनर इन्सॉल्वंट, 2 पार्टनर्स इन्सॉल्वंट किंवा 3 पार्टनर्स इन्सॉल्वंट असू द्या, प्रॉब्लेम एकदम सोपा येतो. ऍडजस्टमेंट क्रिटिकल नसतात. सिंपल प्रॉब्लेमच अवघड आहे. काय म्हणता तुम्ही? सिंपल प्रॉब्लेम मध्ये काय असतं? स्टॉक असतो 2 लाखाचा आणि ते सांगतात 50% विक्री केला आणि 50% पार्टनरने उचलला, आणि जो पार्टनरने उचलला तो लॉस मध्ये घेतला, बरोबर आहे. त्याच्यानंतर क्रेडिटर डिस्काउंटने पेड केले, त्याचा डिस्काउंट काढा, हे करा. कॅल्क्युलेशन तिथे जास्त आहे. ते कॅल्क्युलेशन नाही, काय नाही, फक्त तुम्हाला ट्रिक लक्षात ठेवायचे. ज्याला अकाउंट चांगलं जमतं, रूल्स चांगले जमतात, त्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही. समजलं का? आणि प्रॉब्लेम जर समजत नसेल, परत व्हिडिओ बघत जा. तुमच्यासाठी व्हिडिओ केलेले आहेत. पाठीमागचे जे काय येत नाही तुम्हाला, डेटमध्ये प्रॉब्लेम येतो, डेटचे तुम्ही व्हिडिओ बघत नाही. आपण आणखीन डेटची प्रॅक्टिस घेऊ जर तुम्हाला अडचण आली. पण अभ्यास करा तुम्ही. अभ्यास केल्याशिवाय काय होणार नाही. अभ्यास करत नाही तुमचं किती तुम्हाला शिकवलं तरी उपयोग नाही. ज्यावेळेस तुम्ही करणार नाहीत तोपर्यंत त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही. तुम्ही प्रॅक्टिस करा. कमीत कमी आता 2 प्रॉब्लेम सोडवले पाहिजे. तुम्हाला मी आधी सांगत होतो की दिवसाची 1 सोडवा, पण आता शिकवणं आपलं झालंय तसं तर 95% आपलं शिकवणं झाले, 5% राहिले फक्त. म्हणजे 1 प्रॉब्लेम राहिलाय, बरोबर आहे. 1 चॅप्टर राहिला, तो तुम्हाला 2 दिवसात तसं तर मी ते थिअरीचा शिकवू शकतो, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही प्रॅक्टिस करा. तुम्ही प्रॅक्टिस केलं तर तुमची प्रॅक्टिस चांगली झाली तर अकाउंट चांगली सोडू शकता. हे असे इथं व्यक्त करतो. जर तुम्हाला व्हिडिओ असे आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. ठीक आहे, आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या, भरभरून प्रेम राहू द्या, हीच सदिच्छा व्यक्त करतो. इथं थांबतो. धन्यवाद.